2 दिवस उपाशी असलेल्या मुलांच्या पोटात जेव्हा अन्न जातं तेव्हा मुले म्हणतात ही माता रमाई आहे. बाबासाहेब आंबेडकर 100पैकी 100 आहेत. धम्म आपल्या दारी, धम्मचर्चा व परिचय उमक परिवाराकडे भाग 18 दिनांक 8 फेब्रुवारी 2026ला संकल्पना ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड यांची. बघा काय आहे धम्म आपल्या दारी संकल्पना ग्राफीण वर्ल्ड न्यूजवर. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. लक्ष्मणराव उमक यांच्या घरी आलो आहोत. येताना आपली रॅली रस्त्याने चालत असताना चहूबाजूनी लोक बघत होती. एक शिस्तप्रिय, शांतप्रिय धम्माची रॅली शिस्तीत येत आहे. शिस्तीत येत असताना ही रॅली ज्यांच्या द्वारी आली ते दोन्ही या ठिकाणी राहणारे वयोवृद्ध व्यक्ती आहेत. उमप साहेब आणि त्यांची पत्नी हे सुद्धा वयाने वयोवृद्ध आहेत. त्यांनी ठरवलं की माझ्या घरी सुद्धा धम्म आपल्या दारी या धम्म रॅलीतले लोक आमच्या घरी यावं, त्यांचा सुद्धा पाहुले आमच्या घरी लावावी. आज आपण त्यांच्या घरी आल्यामुळे आपल्याला त्यांचं घर बघता आलं. त्यांचं घर अत्यंत किती सुंदर घर आहे. घरांमध्ये बुद्धालय चांगल्या प्रकारच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दर्जेमध्ये ठेवलेले आहेत. येता क्षणी आपल्याला वाटतं की हे बुद्धांचं घर आहे. ज्या घरांमध्ये बुद्धांचं आचरण, बुद्धांचं वावरणं, बुद्धांचं अनुसरणीय असं कुटुंब असताना त्या कुटुंबात सर्वांनी जावं अशी मनामध्ये इच्छा निर्माण होतं. आणि आज आपण ज्यांच्याकडे आलो ते लक्ष्मणराव उमक सर. आपण या रॅलीचा किती दिवसापासून सुरुवात केलेली आहे. आज 8 फेब्रुवारी 2026 ही आपली 18वी धम्म रॅली आहे. या रॅलीमध्ये आपण रस्त्याने येत असताना वेगवेगळ्या तऱ्हेची लोक, बुद्धाला मानणारी, न मानणारी, परंतु बुद्ध धम्माची रॅली जात आहे, बुद्धं शरणं गच्छामी म्हणत आहे, तरी या रॅलीला आपण बघावं, पाहावं अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा झाली. आणि ज्या ज्या ठिकाणी जे लोक होती ती बाहेर येऊन बघत होती. आज आपण त्या रॅलीला घेऊन आलो. तुम्हाला माहित असेल की कालच एका महानायिकेचा जन्मदिवस होता. ती महानायिका होती बाबासाहेबांची सहचरणी. बाबासाहेबांची सहचरणी ही अशिक्षित होती. बाबासाहेब उच्च कोटीचे सुशिक्षित होता. अशिक्षित बाईला सुशिक्षित नवरा मिळाला म्हणजे सहवास जर मिळाला तर सहवास मिळाल्यामुळे आज 127 वर्षापूर्वी जन्माला आलेल्या त्या माता रमाईचा जन्मदिवस काल होता. ते जन्मदिवस महाराष्ट्रभर, भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी बाबासाहेबाला मानणारे अनुयायी ते मानत होते. त्या माहुलींचा जन्मदिवस काल होता. त्या जन्मदिवस उपताणी त्या माहुलीला आपण सर्व माता म्हणतोय. रमाचं रमाई झाली आहे. त्यागमूर्ती हे नाव आपण तिला देतोय. असं काय त्यांच्या जीवनामध्ये आलं, त्यांनी त्याग हा शब्द, त्यांना त्यागाची मूर्ती हा लागल्या गेलेला आहे. एकदा काय झालं, तिचा लग्न झाल्यानंतर ती अशिक्षित होती. तिचा लग्न वयाच्या 9व्या वर्षी झालं. 7 फेब्रुवारी 1898 मध्ये तिचा जन्म झाला. तिचा जन्म झाल्यानंतर वडील, आई हे मोलमजुरी करणारे आणि मोलमजुरी करून घरातील 4-5 मुलांचं संगोपन करणं कठीण जातं. एवढ्यासाठी त्यावेळेस मजुरी पण कमी होती. आणि अशा मजुरी कमी असताना, घरामध्ये खाण्यासाठी अन्न भरपूर नसताना मुलांना आधी अन्न खायला द्यावं लागतं आणि उरलं सुरलं घरातल्या महिलांनी खायचं असतं. अशाच प्रकारे रमाईची आई
माता रुक्मिणी ही उरलं सुरलं ती काही खायची आणि तिच्या शरीरावर मोठा परिणाम झाला आणि रमा ही 5-7 वर्षाची असतानाच तिचं आई मृत्यू पावली. परंतु आई मृत्यू पावण्यापूर्वी आई तिला नेहमी संस्कार देत होती, बाळ आपण नेहमी इतरांचं कल्याणासाठी काही झालं असेल ते त्याला समजून घ्यावं, गुंजून घ्यावं. त्या वयाच्या 7-8 वर्षाच्या मुलीला त्या आईनं संस्कार दिलं आणि ती मुलगी लहानाची मोठी झाली. त्याच गावांमध्ये, वलन गावांमध्ये त्यांचा बाप या बिमारीमध्येच मरण पावला आणि दोन्ही बाप आणि आई मरण पावल्यानंतर तिच्याकडे कोणत्याही प्रकारचं सहारा नसल्यामुळे तिच्या मामाने त्याला मुंबईमध्ये आणलं आणि मुंबईमध्ये आणल्यानंतर आमच्या धर्मव्यवस्थेप्रमाणे असं आहे की मुलगी 10 वर्षाची होण्याच्या आधी तिचं लग्न झालं पाहिजे. म्हणजे ती 9 वर्षाची असताना तिच्या लग्नाची चर्चा झाली आणि तिच्यासाठी वर शोधणं सुरू झालं आणि सुभेदार बापूंनी ह्या कन्येचा, या सुपुत्रीचा आपली सून म्हणून त्यांनी त्याची निवड केली आणि 4 एप्रिल 1908 मध्ये बाबासाहेबांसोबत या माऊलीचं लग्न झालं. 9 वर्षाच्या मुलीचं लग्न झालं. ती मुलगी सासरी आली आणि सासरी आल्यानंतर तिला काहीच कळत नाही. 9 वर्षाच्या मुलीला काय कळते? तशा अवस्थेतली ती त्या महासूर्यांच्या सानिध्यात आली. परंतु अशिक्षित होती, शिक्षणाचं कोणताही गंध नव्हता. ती बाबासाहेबाला आग्रह करायची, मला पण शिकायचंय, तुम्ही एवढे पुस्तक वाचता, मला पण. 10वीची परीक्षा पास झाल्यानंतर केळुसकर गुरुजी हा त्यांना चांगला एक आदर्श विद्यार्थी म्हणून मानायचा आणि बाबासाहेबांचा सत्कार करण्याचं गावातील मंडळींनी ठरवलं की हा मुलगा महारवाड्यांमध्ये चांगल्या मार्गाने पास झालाय तर आपण याचा सत्कार करावा. ते सत्कार करण्यासाठी सुभेदारकडे आले. सुभेदारांना म्हणतात की आम्हाला तुमच्या मुलाचं सत्कार करायचा आहे. तर सुभेदार सत्कार करण्यासाठी तयार होत नव्हते. त्यांनी म्हणाला, असं मोठं काय काम केले, मी 10वी परीक्षा पास झाली, अशी कितीतरी मुलं पास होतात, अशा पास होणाऱ्या मुलांचा आपण असं काही त्याचा सत्कार केला तो मुलगा चढेल. गेलेल्या लोकांचं म्हणणं सुभेदार बापूंनी ऐकलं नाही. परंतु लोकांना माहित होतं की सुभेदारांचे मित्र हे अर्जुन केळुसकर गुरुजी आहेत. जर आपण केळुसकर गुरुजींकडे गेलो तर गुरुजींची गोष्ट ते ऐकतील. आणि केळुसकर गुरुजींनी त्यांच्या बापाला सांगितलं, आग्रह केला की या लोकांना जर बाबासाहेबांचा म्हणजे सुभेदार आपल्या भीमाचा सत्कार करायचा असेल तर करू द्या. त्यांनी सत्काराचं कार्यक्रम आयोजित केलं. त्या सत्कारामध्ये केळुसकर गुरुजीने पुस्तक लिहिलं होतं, बुद्ध चरित्र. आणि बुद्ध चरित्र लिहिलेलं पुस्तक हे त्या प्रसंगी त्यांना भेट दिली आणि भेट दिलेलं पुस्तक तो घरीच राहायचं. आणि बाबासाहेबांनी हिला शिकवल्यामुळे ही बुद्ध चरित्र वाचायची. बुद्ध चरित्र वाचून ती आपल्या सासऱ्यांना सांगायची, बुद्धांमधली काय कथा कहाणी आहे, बुद्ध जीवन काय आहे, बुद्ध आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारचे जीवनाला त्यागलं आणि त्यागून बुद्ध हे जनकल्याणी माणूस कसा झाला. कारण बुद्ध हा अत्यंत श्रीमंत घराचा मुलगा, एकुलता एक मुलगा, जेवढं पाहिजे तेवढं त्यांच्या घरी ऐशाराम करण्याची, जिंदगी जिण्याची एवढी मोठी ताकद असलेली संपत्ती त्यांच्या घरात होती. आणि संपत्ती असताना त्या मुलाला इकडे कुठे जाण्याची गरजच नाही. तरी परंतु एवढ्या मुबलक संपत्ती असलेला राजकुमार, तो राजकुमार आपला परिवाराला त्यागतो आहे आणि परिवाराला त्यागून तो आपला एक संन्यासी सारखा एक भिक्षू जीवन जगतो आहे आणि भिक्षू जीवन जगून जगाला एक कल्याणी मार्ग दाखवतो आहे. तो असा कोणता व्यक्ती आहे म्हणून ती चरित्र वाचत होती आणि ती आपल्या सासऱ्यांना सांगत होती. तिच्या मनामध्ये तो भाव निर्माण झाला, एक कल्याणी पुरुष असा जर जन्माला येतो तर माझा जो नवरा आहे हा सुद्धा या कल्याणी पुरुषांच्या मार्गी जाऊ शकतो. या माणसाला जसं प्रकारे यशोधरेनी बुद्धाला जी पुढे जाण्यासाठी संधी दिली, बुद्धाला मोटिवेट केल्या गेलं, तशाच प्रकारे मला सुद्धा बाबासाहेबांना मोटिवेट केलं पाहिजे. बाबासाहेबांना प्रत्येक अडचणी सांगितल्या नाही पाहिजे.
बाबासाहेब विदेशात गेले. विदेशात शिक्षण घेत असताना त्यांचा जो मुलगा गंगाधर होता तो अत्यंत बिमार पडला. एवढा बिमार पडला की ती कुठे जावं, डॉक्टरकडे जा. डॉक्टर दवा पाणीचे पहिले पैसे न दिल्यामुळे डॉक्टर सुद्धा दवा पाणी करत नव्हता. तिने आपली जी काही मेहनत होती, मोलमजुरी करून जी काही गौरी थापून जे पैसे मिळत होते, त्या पैशातून त्या मुलाचं औषध पाणी केलं. तरी परंतु गंगाधर हा काही केल्या वाचेना. असे वाचलेला न गंगाधर, माझा जन्माला आलेला गंगाधर माझ्याकडून मरण पावला. ह्या गंगाधराची बातमी मी बाबासाहेबांना कशी कळवू, कारण तो विदेशात शिक्षण घेतोय. विदेशात शिक्षण घेत असताना जर तो तिथून आला किंवा त्याच्या मनावर काही परिणाम झाला तर एवढ्या माझ्या व्याकुळेने बसलेल्या जनतेचं काय होईल. ती माऊली गंगाधराचा मृत्यू होतो, गंगाधराचा देह जाऊन ती मशानभूमीत जाऊन त्या देहाला अर्पित करते आणि बाबासाहेबाला पत्र लिहिते. बाबासाहेबाला पत्र लिहिताना ती पत्रात म्हणते, मी खूप प्रयत्न केले गंगाधरला वाचवण्याचा, खूप दवा पाणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु मी गंगाधरला वाचू शकले नाही. तुम्ही चिंता करू नका, असे किती येतील किती जातील. त्या माऊलीच्या पोटी जन्माला आलेला बाळ मृत्यू पावला. नवरा विदेशांमध्ये, त्या विदेशात असलेल्या नवऱ्याला ती एवढ्या प्रकारे सांगते की आपल्या पत्रामध्ये, तुम्ही हळहळ करू नका, माझ्या प्रयत्नाने मी प्रयत्न केल्या गेला. त्यानंतर त्यांचा रमेश नावाचा मुलगा, इंदू नावाची मुलगी, हे बाबासाहेबांच्या पश्चात मरण पावली. बाबासाहेब बॅरिस्टरची डिग्री करून जेव्हा भारतात येतात, भारतात आल्यानंतर जेव्हा भारतामध्ये एक शेवटचा मुलगा, त्यांना राजरत्न जन्माला येतो. राजरत्नावर बाबासाहेब खूप प्रेम करायचे, परंतु राजरत्न सुद्धा काही आईच्या पोटांमध्ये अन्न नाही, ताईकडून दूध कसं येणार. आईकडे दूध नाही, त्यामुळे त्या मुलांच्या बाळांच्या वर परिणाम झाला. बाळ सोडलं गेलं आणि गंगाधर आपला राजरत्न सुद्धा अशाच प्रकारे मृत्यू पावला. बाबासाहेब तेव्हा उपस्थित होते. बाबासाहेब त्या आपल्या राजरत्नाला खूप मानायचे, परंतु माझा राजरत्न माझ्याकडून गेला, ढसाढसा रडायचे. बाबासाहेब रडल्या. ती बाबासाहेबांना धीर द्यायची, रडू नका, असे प्रसंग कितीतरी येतात. आणि त्या प्रसंगावर जेव्हा लोक म्हणाले की आता ह्या राजरत्नाला आपल्याला न्यायचंय मशानकुटीमध्ये, त्यासाठी याला काहीतरी कपडा पाहिजे. बाबासाहेब एवढे मोठे पदवी आले, परंतु घरांमध्ये काहीच कपडा नाही. कोणता नवा कपडा आणायचं म्हणजे आणायचं कुठून, आणण्यासाठी आपल्याकडे पैसाच नाही. त्यावेळेस ती माऊली घरात जाते आणि आपल्या लुगड्याचं पदर फाडते आणि पदर फाडून त्या राजरत्नाला देह नेण्यासाठी देते. म्हणजे या माऊलीनं बघा स्वतःच किती अस्तित्व. 4 मुलं जन्माला आली, 4 मुलाला त्यांनी मरताना बघितलं आणि मरताना बघितल्यानंतर त्या माऊलीनी कधी असं बाबासाहेबासोबत घराणं नाही केलं. घरातली मुलं मरत आहेत, तुम्ही कुठे चालला. आता बघा आपले नवरे बाहेर गेल्यानंतर आपल्या बायका कशा करतात. सकाळपासून गेले सायंकाळपर्यंत तुम्ही आलेच नाही, कुठे आहात. आणि त्या माऊलीनं त्या आपल्या पतीला, प्रत्येक स्त्रीचं असं अस्तित्व असतं की मी सुद्धा माझ्या नवऱ्यासोबत फिरावं, जावं, मला माझ्या नवऱ्याने फिरवायला न्यावं. परंतु बाळ जन्माला आल्यानंतर ती बाळाला आपल्या समोर मृत्यू होताना बघते. ही त्यागाची मूर्ती आहे. ही त्याग मूर्ती तयार झाल्यानंतर पहिला जो मुलगा यशवंत, हा सुद्धा सतत बिमारच राहायचा. अशा अवस्थेमध्ये बाबासाहेब भारतात आली. बाबासाहेब जेव्हा भारतात आली तेव्हा बाबासाहेब भारतात येणार म्हणून साऱ्या लोकांना माहित झालं. म्हणून लोकांनी ढोल ताशे घेऊन बाबासाहेबाचा सत्कार करण्यासाठी जाण्यासाठी निघाले. या घरातली श्रीमंत बॅरिस्टरची पत्नी घरी राहते. बॅरिस्टरची पत्नी सुद्धा बॅरिस्टरचा सत्कार करण्यासाठी येणार, पण बॅरिस्टरच्या पत्नीला माहित होतं की तिचं लुगडं फाटक आहे. आता फाटकं लुगडं 4 लोकात घाऊन जाऊ कशी, आणि माझं लुगडं फाटकं मी सांगू कशी. ती स्वतःला मनामनात रडत होती. काही तुला सुचत नव्हतं काय करावं, कसं करावं. लोक ढोल ताशे घेऊन बाबासाहेबाला घ्यायला चालले, मला पण जायचंय.
मग त्यामुळे घरातली ही पेटी ती पेटी शोधते. एका पेटीमध्ये बाबासाहेबांचा सत्कार केलेला एक फेटा होता. शाहू महाराजांनी त्यांना तो फेटा दिला होता. त्या फेट्याला ती लुगडं म्हणून आपल्या अंगावर घालते. आणि जेव्हा सर्व लोक बाबासाहेबांच्या सत्काराला जातात, बाबासाहेब चौकडे बघतात. सारे लोक दिसतात पण रमाई कुठे दिसत नाही. रमाई दूरवर असते. आणि ते रमाईकडे लक्ष दिल्यानंतर रमाईचं लक्षात येतं की ना कोणतं लुगडं घातलं. मी किती आघाती पुरुष आहे. एवढ्या पदावर असलेल्या माझ्या पत्नीला मी एक चांगलं लुगडं देऊ शकत नाही. बाबासाहेबाला खूप मनामध्ये दुःख वाटतं. आणि तिला ती बघितलेला फेटा घातलेलं लुगडं, आणि लुगड्यात आणि फेट्यामध्ये फरक असतो. फेटा काही लुगडं होऊ शकत नाही, परंतु तो आपली लाज राखू शकतो. अशा प्रकारच्या स्थितीमध्ये जेव्हा ती तिचा बाबासाहेबांचा सत्कार करतो, बाबासाहेब तिच्याकडे बघतं. जेव्हा ती घरी येतं तेव्हा बाबासाहेब तिला म्हणतात, तू धन्य आहेस, तू माझी माऊली धन्य आहेस. एवढ्या अवस्थेमध्ये अशा स्थितीसाठी रमाई मी तुझ्यासाठी काय करू, काही करू शकलो नाही. रमाई आता आपले चांगले दिवस आहेत म्हणून रमाईला बाबासाहेब काही दागिने घेऊन देतात. दागिने घेऊन देतल्यानंतर पण तब्येतला सुधरव असं तिला म्हणतात. तब्येत टीबीची असतात, तिला टीबी असतं. खाण्याने तिच्या अन्न पोटात नसल्यामुळे हळूहळू त्याच्या आतड्या सुकल्या होत्या आणि टीबीचं बिमारी दिवसेंदिवस वाढत होती. तिच्या अंगावर बाबासाहेबांनी घेतलेलं दागिने होतं. डॉक्टरनी तिला सल्ला दिला, भीमरावजी या रमाईला थोडस हवा पलटण्यासाठी येथून बाहेर कुठेतरी न्या. कुठे न्यावं, कारण बाबासाहेबांकडे वेळच नव्हता. तर बाबासाहेब वैराळे गुरुजींना म्हणतात, धारवाडमध्ये एक वसतिगृह असते, त्या वसतिगृहाची एक वैराळे गुरुजी ती वसतिगृह चालवतात. आणि बाबासाहेब रमाईला त्यांच्याकडे पाठवतात. रमाई त्यांच्याकडे जाते. त्यांच्याकडे गेल्यानंतर एक दिवस झाला, 2 दिवस झाला, सहज बाहेर फिरायला जाते. बाहेर एक वसतिगृह असते. वसतिगृह सर्व बंद असलेलं, काही चुलबिला दिसत नाही. तेव्हा ती चौकशी करते, वैराळे काका का बरं वसतिगृह बंद आहे. तेव्हा वैराळे काका म्हणतात, काय सांगू माई, सरकारने ग्रँट देणं बंद केलं. 2 दिवसापासून मुलं उपाशी आहेत. कारण दुकानदाराकडे जातो, दुकानदार देत नाही, पोरं उपाशी आहेत, काय करावं. त्या माऊलीनं सर्व ऐकलं. आणि ऐकल्याबरोबर त्या माऊली म्हणाली की तिच्या हातातली जी दागिने होती, आपले सोन्याची जी कडे त्या बाबासाहेबांनी दिली होती, ती त्यांनी काढली. आणि तिला म्हटलं की हे दागिने तुम्ही विका. दागिने विकल्यावर राशन आणलं आणि राशन आणून तिला ती स्वतः प्रत्यक्ष बिमार असलेली माऊली ती स्वतः जेवण करते. जेवण तयार करून ती सर्व मुलांना खाऊ घालते. ती इतके दिवस 2 दिवस उपाशी असलेल्या मुलांच्या पोटात जेव्हा अन्न जातं तेव्हा ते मुंड म्हणतात, ही रमा नाही, आमची रमाई आहे. रमाई हा शब्द जो आहे त्या मातेला जो शब्द दिला ती तिथे मुलांनी दिलं. दागिन्यासाठी झडणाऱ्या कितीतरी स्त्री आहेत आणि त्या माऊलीनं आपलं स्वतःचं दागिनं अर्पित केलं आणि त्या मुलांच्या 2 दिवशी उपाशी असलेल्या मुलांना ती त्यागला. म्हणून त्या माऊलीला आपण वारंवार म्हणतो, त्यागाची मूर्ती आहे. ही रडणारी नाही, लढणारी आहे. ही शोक न करणारी, शोक न करणारी, शोकावरती दिशा देणारी अशी ती माऊली आहे. त्या माऊलीनं हे त्याग आपल्यासाठी फार आदर्शाचं केलेलं आहे. ती माऊली एवढं मोठं करू शकते, आम्ही तिच्या जीवन प्रतित्य, त्यांच्या जन्मदिनी, त्यांच्या आठवणी म्हणून आम्ही काय करू शकतो. ती एवढं मुलांसाठी करतात. बाबासाहेबांना ती गोष्ट माहित होतं, धन्य होतं. बाबासाहेब म्हणतात की तू माऊली एक वेगळीच आहेस. आणि शेवटी रमाईची तब्येत खूप खराब होते. रमाईला आता काही जगणं शक्य नाही. त्यावेळेस ती बाबासाहेबाला म्हणतात की बाबासाहेब, माझी शेवटची इच्छा आहे, आपण विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेऊ. मला कसे करून तुम्ही विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी न्या, आग्रह करते. बाबासाहेब तिला समजवते. बाबासाहेब म्हणतात, अगं रमा,
आपण ज्या देवाच्या दर्शनाला जाणार त्या देवाला आपला विठ्ठल आपली सावली चालत नाही. ज्या देवळाला सावली चालत नाही त्या ठिकाणी तू जाते कशीस, तिथे तुला कसं हे होईल. रमा चिंता करू नको. असं काही पंढरपूर आपण निर्माण करू, त्या पंढरपुरामध्ये कोणताही माणूस कधी केव्हाही आला तरी चालेल. तू चिंता करू नको. बाबासाहेब तिला आश्वासन देतात आणि आश्वासन दिल्यानंतर जेव्हा ती मरते 27 मे 1935 ला जेव्हा तिचं निधन होतं तेव्हा बाबासाहेब ढसाढस रडतात. रमा तुझ्यासाठी जो मी स्वप्न बघितला, तू स्वप्न बघण्यासाठी नाही, मला जो तुझा स्वप्न होता पंढरपूर द्यायचा, तुला असा पंढरपूर मी बनवणार आहे. ती बाबासाहेबांनी त्या माऊलीला दिलेला वचन तो पूर्ण करण्यासाठी बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला या नागपूर शहरांमध्ये तो पंढरपूर निर्माण केला. आज दीक्षाभूमी ही त्याचं प्रतीक आहे. या दीक्षाभूमीला कोणी कधी या पंढरपुरांमध्ये कोणालाही कधी येण्यासाठी कोणताही दार बंद नाही. स्त्री असो, पुरुष असो, लवडा असो, खुळा असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, तो केव्हाही येऊ शकतो. असं त्या माऊलीला दिलेला वचन बाबासाहेबांनी पूर्तता केली. त्या बुद्धाला बाबासाहेब त्या बुद्धाला मानतात, त्या बुद्धाला नतमस्तक होतात आणि तो बुद्धाचा मार्ग तुम्हा आम्हा कल्याणासाठी आपल्याला दिला. बाबासाहेबांनी 2 पंढरपूर बनवली, दीक्षाभूमी दिली आणि चैत्यभूमी दिली. चैत्यभूमीला जाऊन ते स्मरण करू शकता, दीक्षाभूमीला जाऊन दिशा घेऊ शकता. असा दिशा देणारा मार्ग या माऊलीला मिळाला आणि त्या माऊलीला मिळून फक्त माऊलींचं कल्याण न करता आज आमचा सर्वांचा कल्याण करण्याचा मार्ग त्यांनी दिला. म्हणून ते बाबासाहेबांना जेव्हा बुद्धाला ऐकत होती, बुद्धाला वाचत होती, तेव्हा तिच्या मनात तीच भाव होता की माझा सुद्धा पती हा बुद्धांसारखा झाला पाहिजे. म्हणून आज बाबासाहेबांना आपण बोधिसत्व म्हणतोय. बुद्ध होण्याच्या जी मार्गावर असतं, बुद्ध होण्याची पहिली जी स्थिती असतं त्याला बोधिसत्व म्हणतात. असा बोधिसत्व माणूस निर्माण करण्यासाठी पत्नीचा नाव सुद्धा पतीच्या सोबतीला असतं आणि पतीला घडवण्यामध्ये सुद्धा पत्नीचा सहयोग असतो. त्या पत्नी शिकलेलीच पाहिजे असा नाही. अशिक्षित असलेली महिला एका क्रांती सूर्य महासूर्याला उजाळा देण्यासाठी ती त्या सोबतीला निर्माण होते आणि त्याला क्रांती सूर्य बनवते. आज तो क्रांती सूर्य भारत देशाजवळ जगातला सिंबल ऑफ द नॉलेज म्हणतात. 11 देशांमध्ये त्याच्या नावावर संस्था आहेत. किती देशांमध्ये त्यांचे फोटो प्रतिमा आहेत, त्यांचे पुतळे आहेत. भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी पुतळे आहेत. कितीतरी त्यांच्या नावाने युनिव्हर्सिटी आहेत, कितीतरी कॉलेज आहेत, कितीतरी विद्यार्थी निर्माण झाली आहेत. जर त्या माऊलीने त्या पुत्राला अडकवलं असतं, त्या पुत्राला रोखलं असतं तर त्यांच्या जीवनामध्ये आज एवढी कलाटणी आली नसती. कारण रमाई म्हणते की बाबासाहेब तुम्ही घाबरू नका. हे सर्व माहिती मी बघितले. माझा 4 मुलं मेली, माझा सासरा मेला, माझा दीर मेला, हे सर्वांना मी डोळ्यांनी बघितलेलं आहे. म्हणून मला मृत्यूचा काही भीती वाटत नाही. परंतु जेव्हा बाबासाहेब 1927 मध्ये महाडच्या 14 तळ्यांवर जेव्हा तो 14 तळ्याचा कार्यक्रम राबवत होते तेव्हा वर्ण व्यवस्थेतील लोकांची धमकी त्यांना येत होती. काय धमकी येत होती? हे आंबेडकर नावाचा कोण आहे, हा आंबेडकर नावाचा काय करतोय, याला आपण मारलं पाहिजे. जेव्हा रमाईच्या कानावर ही गोष्ट आली की बाबासाहेबाला लोक धमकी देत आहेत, बाबासाहेबाला मारण्याची धमकी देत आहेत, तेव्हा ती माहुली रात्री झोप नाही यायची. बाबासाहेब जेव्हा जेव्हा कार्यक्रमाला जायचं तेव्हा ती आग्रह करायची की मला सुद्धा तुमच्या सोबतीला येऊ द्या. आणि महाडच्या 14 तळ्यावर जी लोक होती त्या लोकांच्या जेवणाची भोजनाची व्यवस्था तिने केली. तेव्हा बाबासाहेबाला माहित झालं की ही माऊली सुद्धा त्या तरकीने त्या येणी कामाला जोमाला येतात. म्हणून जेव्हा 1930 चा जो काळाराम मंदिराचा सत्याग्रह होता त्यावेळी जबाबदारी तिच्यावर दिली. त्यानंतर बाबासाहेब गेल्यानंतर जरी बाबासाहेब हा 1930 चा काळाराम मंदिरांचा जो सत्याग्रह चालू होता, बाबासाहेब विदेशात होती. 30, 31, 32 माहित असेल गोलमेज परिषदला बाबासाहेब तिथे होते. त्या सर्व तिथे असलेल्या बाबासाहेबाला शक्ती देणारी ती माऊली
बाबासाहेबांना प्रत्येक बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी ती तत्पर असायची आणि बाबासाहेबांच्या कार्याला पुढे मदत करायची. अशा माऊलीनं बाबासाहेबांच्या जीवनामधली जी काही कलाटणी येणारा जीवन आहेत, प्रसंग आहेत, त्याला पदोपदी पावलोपावली त्यांनी मदत केली. अशाच प्रकारे जीवन जगण्याचा मार्ग तुम्हा सर्वांना आहे. आपण स्त्री आहोत, ही सर्वांना जगी जाहीर आहे. स्त्री असल्यामुळे कुणाशी लग्न करणे जाईल, कुणाची पत्नी होणे, कुणाची आई होणे, कुणाची सून होणे, कुणाची आपण सासू होणे, हे आपल्याला लावलेली निसर्गातच अशी घटक आहेत. त्यामुळे त्या भूमिका कशा आपण निभवायच्या, त्या भूमिकेला आपण कशा प्रकारे चांगल्या प्रकारे धार द्यायची, या माऊलीकडून आपण शिकतोय. छोट्याशा चुकुलीनी आपला संसार थाटला आणि वयाच्या 37व्या वर्षी मरण पावली. आता आपण 37 वर्षाच्या किती असतील, त्या माऊलीनं वयाच्या 9 वर्षी लग्न केलं. आपण 37 वर्षापर्यंत आपलं लग्नच होत नाही. कारण का, की त्या माऊलीनं तो मार्ग दिला. ज्या मुलींचं बालपणात लग्न होणार होतं त्या मुलीला संधी दिली, तुला तुझा नवरा निवडायचा आहे. बापाचा आग्रह नाही, पोराचा नाही, बहिणीचा, कोणाचा नाही. एवढी मोठी सुलभतेची संधी आज त्या महानायकीच्या त्यागामुळे तुम्हाला मिळाली. नाहीतर आमच्या महिला भारतीय समाज व्यवस्थेनुसार ढोल गवार पशुनारी सभे ताणन अधिकारी, महिलांनी काही बोलायचंच नाही. कारण धर्म व्यवस्था म्हणते तुझ्या बालपणामध्ये तुझं वडिलांनी पाहायचं, जवानपणामध्ये तुझ्या नवऱ्याने पाहायचं आणि म्हातारपणामध्ये पोरांनी पाहायचं. कोणाकडे काही मागणी करायची नाही. अशा गजगजल्या पिढीत असलेल्या आणि धर्मव्यवस्थेमध्ये काय म्हणतो, एक ढोल गवार पशुनारी सभे तारणके अधिकारी. ढोल वाजवताना त्या ढोलेला विचारू नका किती लागतं. तशा प्रकारे गवार जे आदिवासी काही कामाचे जे अशिक्षित आहेत, ढोल गवार पशुनारी, पशुला किती मारतात तशाच प्रकारे स्त्रीला तुम्ही झोडपायचं. तिची कोणाकडे कोणती तक्रार होणार नाही. अशा गजगज कोणती स्त्री असो, ती कोणत्याही जातीची असो, ती स्त्री आहे. त्या स्त्रीला कोणत्याही अवस्थेतून बाहेर काढायचं नाही. अशी व्यवस्था धर्म व्यवस्थेने केली. या धर्म व्यवस्थेतून बाहेर काढण्याचं मोठं काम या महामानवाने केलं. जेव्हा आपल्याला हिंदू कोड बिल होतं, हिंदू कोड बिल याच्यासाठी हिंदू महिलांना आपला अधिकार द्यावं. काय अधिकार द्यावं? कारण जन्माला येताना ती, जसा मुलगा जन्माला येतो तशी ती पण जन्माला येतो. मुलगा 9 महिने पोटात राहतो तसं तीही 9 महिने पोटात राहतं. जसं त्याला दूध पाजवलं जातं तसं तिलाही दूध पाजवलं जातं. मग डिस्क्रिमिनेशन का होतं, भेदाभेद का होतं? कारण धर्म व्यवस्थेने केलं, स्त्री आहे तिला भेदच केला पाहिजे, तिला अधिकार हक्क दिला नाही पाहिजे. आज आपण महाराष्ट्रातला उपमुख्यमंत्री, जर उपमुख्यमंत्री मरण पावला असता तर त्याची पत्नी ही महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री झाली नसती. ती कोणता त्या खाटेवर बसली असती, खाटेवर नेलं असतं ढोलक ताशा वाजवून. कारण बाई तू सती होत आहे, तू देवी होत आहे. धर्ममस्तीने त्याला ढोल वाजत नेलं असतं आणि त्या शयनेवर बसवलं असतं, खालून चटके दिले असते. आणि चटके देण्यासाठी ती बाई पळत होती. सतीची प्रथा तुम्हाला माहित असेल. 4 डिसेंबर 1829 मध्ये ती रद्द केलं. केव्हा का रद्द केलं? कारण राजाराम मोहन रायची जी वहिनी होती, त्या वहिनीला तो खूप मानायचा. तिला बालपणापासून त्याला लहानाचं मोठं केलं. पण जेव्हा त्याचा भाऊ मरण पावला तेव्हा तिला सती जावं लागलं. आणि सती जात असताना ती जेव्हा सयेवर बसली, उठून पळायची तर सर्वांनी दोरीनं बांधायचं. दोरीनं बांधल्या गेलं, खालून त्याची आग पेटवल्या गेली. आणि आग पेटवत असताना ती रडायची आणि भाभीमा भाभीमा म्हणून रडायचा. त्याला ती व्याकुळता कळली की काय असतं. अशा प्रकारे धर्म व्यवस्थेने दिलेला, व्यवस्थेला तिलांजली देणारा एकही महापुरुष इथे जन्माला आला नाही. म्हणून किती संत आले, किती संत जायले, कोणी आमच्या नवसाला नाही पावलं. किती देव आला, किती देवता आला, किती उपास केला, किती तापास केला. या नवसाले जा, त्या नवसाले जा, हा उपास करा, ते उपास करा. कोणी आमच्या नवसाला नाही पावलं. एक भीम जन्माला, माती गोट्याला पेन दावला, कोटी कोटी कर्माची मळी उजळली भीमा तुझ्या जन्मामुळे. एक पुत्र जन्माला येतो, गजगजीत पडलेल्या त्या जात व्यवस्थेला, गजगजीत पडलेल्या स्त्री व्यवस्थेला त्यातून तो मुक्त करतो. आणि त्या स्त्रीला सर्व मार्ग मोकळे करून आज देशाची राष्ट्रपती
एक जंगलातली आदिवासी स्त्री आज देशाची राष्ट्रपती पदावर झाली. आज आपण नागपूर शहरात आहोत. महापौर उपमहापौर त्या महिला झाल्यात. कोणत्या देवाने दिलं? चिंतन करावं. कधी चिंतन करावं की कोणता देव आला होता. सारे देव येणार, एकाही देवाने तुमचे उजाळा करण्याचा प्रयत्न केला नाही. देवाला दाशी पाहिजे, देव दाशी पाहिजे. देवाला तुम्ही जसं ढोर जनावर आपण सोडतो तसं महिलेला सोडा, आणि महिलेला सोडून ती महिला देवदाशी म्हणून राहायची. देवदाशी प्रथा होती. आताही ती कर्नाटक मध्ये काही काही राज्यांमध्ये ती प्रथा चालू आहे. या प्रथेला तिलांजली देणारा कोण? या प्रथेला, या रूढीला, परंपरेला तिलांजली देणारा कोण आहे? तो महामानव आहे. म्हणून स्त्रियांनी आपल्या गळ्यातलं तो मंगळसूत्र आपल्या नवऱ्याच्या नावाचं घालू नये. त्या महामानवाचं मंगळसूत्र ठेवावं. त्या मंगळसूत्र वारंवार विनवणी त्याला डोक्याला लावावं की तू महापुत्र जन्माला आला, तुझी आठवण मला राहिली पाहिजे, कारण तुझ्यामुळे मला हे सुंदर जीवन जगता आलं. ह्या नवऱ्याला मला सोडता येतं. अशी काही जबरदस्ती नाही की हाच नवरा मला पाहिजे. एवढी संधी तुला जीवन जगण्याचा मार्ग दिलाय. कसं जीवन सुजलाम सुफलाम जेवायचं तुला करायचंय. म्हणून महिलांनी लक्षात ठेवायचं, येणारा काळ बदललेला नाही. एका व्यक्तीने सांगितलं धर्मव्यवस्थेनी की आता आपल्या संख्या कमी होत आहे, महिलांनी 10-10 पोरं पैदा करायची सांगितलं. मोठ्या भाषणात सांगितलं. आता हे फॅक्टरी काय कुठून येणार आहेत? कोणत्या स्त्रीला आई व्हावंच लागेल. आई झाल्याशिवाय बाळ जन्माला येणारच नाहीये. म्हणून आपल्यावर लादण्यासाठी ह्या स्थिती निर्माण करत आहे. म्हणून शिकल्याशिवाय तुमची प्रगती नाही. तुम्हाला हे चाल समजणे गरजेची आहे. तेव्हा तुमचा कल्याण होईल, नाही तर अकल्याणी मार्ग होईल. तुम्ही देवा धर्माच्या मार्गी लागलात. तुम्ही सुशिक्षित आहात, सुशिक्षित आहात. आज तुम्ही बाबासाहेबांच्या पुण्याने नोकरी लागलात. तुम्हाला प्रमोशन होत आहे, मोठे मोठे पद तुम्हाला मिळते. हे कोणते देवा धर्माने नाही दिलं. त्या महामानवाचा उपकार तुमच्यावर आहे. ते उपकार परत फेडण्यासाठी आपल्यासारख्या दरदर अवस्थेत ती महिला असेल, दरदर अवस्थेमध्ये तो कुटुंब असेल, त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. नाही तर आपल्या गाडी माडी साडीत राहायचं, शिक्षण शिकायचं, नोकरी करायची, पद चांगली घुसवायची. मग मला ही दागिना पाहिजे, मला ती साडी पाहिजे, मला ती गाडी पाहिजे, आणि वेळ मिळाला तर मग फिरायला जायचं. कुठे फिरायला जायचं? या ठिकाणी त्या ठिकाणी. कारण वेळ आपला तिथेच घालत, कारण फुकटचं भेटलं तुम्हाला. फुकटचं भेटल्यामुळे त्याचं महत्व तुम्हाला कळणार, पण पुढच्या पिढीला घातक राहील. येणारी पिढी तुमची आठवण करेल की या लोकांसाठी त्या महामानवाने जे दिल्या गेलं यांनी सर्व खड्ड्यात टाकलं. म्हणून तो महामानवाचा विचार आपल्याला उजाळा द्यायचा आहे. परत ती दृष्टी आपल्यात यायला नको, आपल्या मुली बाळींवर यायला नको. म्हणून आपल्याला जागृत राहणं गरजेचं आहे. डोक्यात बाबासाहेबांचा विचार घेणे आहे, कारण बाबासाहेबांचा विचार तुम्हाला भविष्यात 100 कोटी पर्यंत पुरणार आहे. एकदा एका ठिकाणी काय झालं, मी कॉलेजला शिकवतोय, विद्यार्थ्याने एक उदाहरण दिलं. एक उदाहरण असं दिलं की एकदा काय झालं की मुलांची परीक्षा घ्यायची होती. मुलांची परीक्षा घेत असताना त्या मुलांना सांगितलं, बाबा रे हे सिलेबस आहे, ह्या सिलेबस मध्ये तुम्हाला, या सिलेबस नुसार तुम्हाला पेपर दिला जाईल, आणि पेपर 100 मार्काचा आहे. आजपासून 1 महिन्याला तुम्हाला ती परीक्षा होईल. त्या सर्व विद्यार्थ्यांनी वाचन करायचं. वाचन करण्यासाठी दिल्यानंतर त्या सिलेबस नुसार त्या पोरांनी वाचन केलं. ठरल्याप्रमाणे 30 तारखेला परीक्षा घेण्याचं ठरलं. त्या ठिकाणी त्या दिवशी परीक्षा घेतली. परीक्षा घेतल्यानंतर ते पेपर तपासले. पेपर तपासल्यानंतर काय झालं, कोणाला 20 मार्क, कोणाला 30 मार्क, कोणाला 40 मार्क, कोणाला 39, 45, 46. 99 पोरांचे 100 पैकी 99 पोरांचे मार्क हे 45 मार्काच्या कमीच. एका पोराला 100 पैकी 100 मार्क. एक मुलगा कसा होता, 100 पैकी 100 मार्क. सर्वांना पेपर दिली, आणि पेपर दिल्यानंतर दाखवते त्यांना, हे पेपर बघा, याला 100 पैकी 100, याला किती मिळाले 42, याला 43, याला 44. आता 100 पैकी 100 प्रश्नाची उत्तर देणाऱ्यासाठी सर्व प्रश्नाची उत्तर कुठे मिळाली? 100 पैकी 100. बाबासाहेब हे 100 पैकी 100 आहे. तुम्ही कोणालाही मानलं, कबीर जाणलं तरी तिथं, ज्योतिबा जाणलं तिथं, बुद्ध जाणलं तरी तिथं, किती संत मानले तरी सर्वांचा सार कोणाकडे निघतो? बाबासाहेब. एक बाबासाहेब जर मानला तुम्ही, तर सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळतात. राम जन्मभूमीचा, रामाचा प्रश्न कोणाकडे गेला?
बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये, संविधान म्हणजे कायद्यांमध्ये, म्हणजे सारी प्रश्नाची उत्तर कोणती, आता देवधर्माची जेवढे काही प्रकरण चालू आहे ते सर्व कायद्याच्या चाकुरीत आहे. बाबासाहेब कसे कायद्याचे बंधन आहेत, म्हणून आपण लक्षात ठेवा, माझा मुलगा बाबासाहेबासारखा झाला पाहिजे, माझ्या मुलांवर मुलींवर संस्कार बाबासाहेबांचे झाले पाहिजेत. कारण बाबासाहेब हे 100% प्रश्नाची उत्तर आहे. तुम्हाला कोणालाही म्हटलं तर अर्धे प्रश्न भेटतील, अर्धे उत्तर मिळतील, पण बाबासाहेब हे सर्व प्रश्नाची उत्तर आहे. कारण अशा विकट परिस्थितीमध्ये आपण एवढ्या भयानक प्रतिकूल परिस्थितीमध्ये होतो, त्या प्रतिकूल परिस्थितीमधून आज अनुकूल परिस्थिती आपल्याला दिली. पण आपल्या मुलांसमोर ते बाबासाहेबांची प्रतिमा दाखवायची, बाबासाहेबांचा फोटो दाखवायचा. हा फोटो बघ बाबा, कारण हे प्रतिकूल परिस्थितीमधून अनुकूल परिस्थिती आणणारा, कठीण परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढणारा कोण असेल तर हा प्रतिमा आहे. म्हणून आपल्या मुलांसमोर, मुलीसमोर, आपल्यावर आलेल्या संकटाच्या समोर आपण तेच बघायचं की या महापुत्रांचं, या महासूर्यांची सावली आमच्यावर पडत राहावी, आमच्या घरावर पडत राहावी, आणि या सावलीच्या छायेत सर्वांनी राहावं, अशी आपण त्यांच्याकडून अपेक्षा करू. आज आपण ज्यांच्या घरी आलो आहोत, हे घर आहे उमग, लक्ष्मणराव उमग. या घरी येण्यामागचा हाच हेतू आहे. हे धम्मजीवन जगतात. आपण आपल्या धम्म रॅलीचा किंवा धम्म आपल्या दारीचं काय आयोजन करतो, काय येतोय, आपण त्यांच्या घरापर्यंत जावं. कारण आपण त्याच्या नात्यात नाही, गोत्यात नाही. नात्या गोत्यात असतो तर आलो असतो, परित्राण पाठ आहे, लग्न आहे. आता आपण अडोशी आणि पडोशी, दूरदूरचे माणसं, बोलवलं तर लग्नात बोलवलं असतं, लग्नात ती दूरदूरून गेलो असतो, घरात येऊ दिलं असतं का आपल्याला? या धम्म रॅलीने त्याच्या घरात आणलं. आता तुम्ही घर पाहू शकता. बाबासाहेब म्हणत होते घरांमध्ये म्हणजे खंडोबान बाहेर बुद्ध चालत नाही, बुद्ध आतही पाहिजे बाहेरही पाहिजे. कारण डुप्लिकेट माणूस नाही चालणार. कारण दोन तबल्यावर ढोल वाजवली तर तो इकडचा कामाचा नाही, तिकडचा कामाचा नाही. तुम्हाला पाहायचंय खरे बौद्ध कसे आहेत. इथेही बौद्ध आहे, इथेही बौद्ध आहे, भिंतीवर बौद्ध आहे, आतमध्ये बौद्ध आहे. आणि बौद्ध माणूस सर्व महामानव घरी आणतो. कारण त्याच्या घरी बघा तुम्ही, कबीर आहे, ज्योतिबा आहे, सावित्री आहे, फुले आहे, आणि बाकीच्या घरी एकच दिसते. कारण जेव्हा जो जो माणूस बुद्धाच्या मार्गावर झालो तो सर्व महामानव आपल्या घरावर, भिंतीवर टांगतोय. आज काय बदल झाला? बापू शिकला, शूटिंग शूटिंग मध्ये आला, घर डेंटिंग पेंटिंगचं बनवलं, नाही तर बापू झोपडीत असतात, लंगोटी घालून फिरत असतात. म्हणजे बाबासाहेब आणि बुद्धाच्या मार्गी, बाबासाहेबाच्या मार्गी आल्या म्हणून तो माणूस फाटक्या कपड्याचा सुद्धा बुटात आला, झोपडीतला डेंटिंग पेंटिंग करलेला घरात आला, गाडी बंगल्यात राहू लागला, 2 पैसे हातात आली. असं अमूल्य कार्य त्या विचाराने केलं, त्या दिलेल्या संधीचं सोनं केलं. कारण लक्ष्मणरावच्या बापाला संधी नाही मिळाली. जरी तो महाराजाच पोरगा होता, तो एसी मध्ये येत होता, पण त्याला संधी मिळाली नाही. बाबासाहेबांनी त्या जातीला त्या प्रवर्गात टाकलं, त्या प्रवर्गात ती संधी मिळवली. त्याला काही माहित नसताना संधी घरी धावून आली, धावून त्याला नोकरी मिळाली, आणि नोकरी मिळाल्यामुळे त्यांनी त्याच्या जीवनामध्ये सफलता आणली. जात घेऊन जन्माला येणं कठीण आहे. जातीचं संगोपन, जातीला घेऊन येणं, जातीतून सन्मान निर्माण करणं, कारण देशाला जातीचा मोठा रोग आहे, जातीचा मोठा रोग आहे. या रोगाला मुक्त करण्यासाठी कोणताही महामानव जन्माला नाही आला, फक्त तो टाळ मृदंग ठोकत गेला. आहे तिथंच राहा, तुझ्या जीवनात बदल होणार नाही. थोडस बदल तिथेच कर. महाराजच्या पोरांनी थोडी महारगिरी सारखं राहावं, होता मांगाच्या पोरांनी महारगिरी सारखं पुंगीच वाजवावी. तो शिवपराचा पोरगा तेच करत राहा. आज हत्तीबेड नावाची पोरगी बाई, तेच हत्तीबेड, हत्तीबेड कोण झाली ती? उपमहापौर. म्हणजे एवढी क्रांती तुमच्या या याच्यांमध्ये आहे. म्हणून धम्म ऐकला पाहिजे, धम्म वाचला पाहिजे, बाबासाहेबाला बघितलं पाहिजे. तुमचा कल्याण आहे, तुमचा नुकसान नाही आहे. नाही तर देवाची करणी, नारळात पाणी सर्व देवानी दिलं. गणपती चालते, 7 हातावाली देवी पण चालते, पण तसं पोरग नाही पाहिजे, तशी पोरगी नाही पाहिजे. म्हणजे बुद्धासारखा, बुद्धाकडे बघितल्यानंतर असा पोरगा असावा, मुलगी अशी असावी. जेव्हा बुद्धाकडे पाहिल्यानंतर त्या मला महिलांच्या मनामध्ये भाव निर्माण होतो की माझा पुत्र कसा निर्माण व्हावं असा. शेवटी एक गोष्ट सांगतो. एक महिला बुद्धांकडे आली आणि बुद्धाला काय म्हणते की मला तुमच्याशी लग्न करायचं म्हणते. अरे
बुद्ध म्हणाले काय काय भानगड आहे? नाही नाही म्हणे, मला तुमच्याशी लग्न करायचंय. का बरं लग्न करायचंय? तुमच्यासारखा पोरगा पाहिजे म्हणे मला, आणि तुमच्यासारखा पोरगा तुमच्याशी लग्न करेल तेव्हाच होईल. बुद्ध विचारात पडले, काय तुमची अडचण आहे म्हणे? तुम्हाला मुलगा कसा पाहिजे? का बरं माझ्यासारखा पाहिजे? आणि तुम्हाला जग ओळखते म्हणे, तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात म्हणे, तुम्हाला पाहिल्यानंतर कोणत्या स्त्रीचं मन मोहित होते म्हणे, ना असा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावं, त्यासाठी मला तुमच्याशी लग्न करणं गरजेचं आहे. बुद्ध विचारात पडले. बुद्ध म्हणाले, बस तुमची एवढीच समस्या आहे? तुम्हाला कसा मुलगा पाहिजे? माझ्यासारखा सुंदर, माझ्यासारखा जगमान्य, मला जग मला मानतं असं म्हणायचं ना. आपण असं करू, मी तुमचाच पुत्र होऊन जातो. म्हणजे बुद्ध त्या महिलेला म्हणाला की पुत्राला लग्न करायची गरज नाही, मला तुमचा पुत्र समजून घ्या. बघा, काही पुरुषांकडे अशी महिला आली असती तर त्यानं काय म्हटलं असतं? चारही चालतील, पाचही चालतील. म्हणजे एक व्याकुळतेचा माणूस समुद्रांमध्ये जाणारी, सागरमध्ये एवढी मोठी जी जहाज असतं, पण त्या जहाजामध्ये थोडंसं पाणी येऊ देण्याचा प्रयत्न नाही करत, ही त्याची प्रगल्भता आहे. एवढे मोठे महामानव बुद्धांवर कोणी चारशी तोडा, कोणी सांगावं की बुद्ध असा आहे. तुम्ही बुद्धाला मांडल्यामुळे तुमची बुद्धी विकसित झाली. तुमची बुद्धी विकसित झाल्यानंतर त्या माणसाला तुमची बुद्धी विकसित नको आहे, म्हणून बुद्ध म्हणतात. तुम्हाला कोणी काय म्हणते? ते बुद्धू आहे म्हणते. बुद्धू शब्द कुठून आला? त्या बुद्धाला आपण मानतो म्हणून. तो शब्द आला नसता. म्हणजे जो माणूस बुद्धाच्या मार्गावर जाईल, बुद्धीचा विकास करेल, तो बुद्धू आहे. पण तो बुद्धूच आहे म्हणजे काही कामाचा नाही. म्हणजे कामाचा नाही यासाठी त्याला दिलेली उपाधी कोणती आहे? बुद्धू. बुद्धू कुठून आला? बुद्धाला तुम्ही मानता म्हणून बुद्धाचा विकास होऊ नये, बुद्धाच्या दिशेने जाऊ नये, परंतु बुद्धाच्या दिशेने झाले आपण सर्व माणसं प्रगल्भ झालो. आज आमची बाई उभी राहिली, टनाटन बोलते. आमच्या ओबीसीच्या बाहेरकडे पहा, खाली मान घालते. नाही बोलत तयार नाही होत, कारण ज्ञानाचं सकर नाही. आज आमची मुलगी कोणती बाई पहा, कुठे उभं करा, प्रत्येक स्थितीमध्ये ती सामना द्याल. आमचा मुलगा उभा करा, आमच्या मुलीला उभं करा, आमच्या ओबीसीच्या कोणते पोराला उभं करा, मागं मागं पडते. कारण त्याचे तसे संस्कार माहितच नाही. कारण म्हणून विहारात जाणे, म्हणून प्रबोधनाचे मार्ग निघणे आहेत. आपल्या जीवनामध्ये जो काही बदल झाला, ह्या प्रबोधनातून बदल झाला. असे प्रबोधनी मार्ग आपण निवडलेले आहेत, म्हणून आपल्या बुद्धीचा विकास झाला. आपली बुद्धी इतरांनी पाहावी. आणि रमाईचा कालचा जो त्यांचा जन्मदिवस होता, जयंती होती, 187वी जयंती निमित्त माऊलींना आपण सर्व आपल्या शुभेच्छा देऊ. आणि माऊलीच्या त्यागाचा जो प्रतीक आहे, जी त्यागमूर्ती आहे, रडणारी नाही ती लढणारी आहे, असे लढणारी माऊलीचा आपण स्वतःवर घेणे आणि आपापल्या भूमिका, ज्या ज्या भूमिका येतात ती भूमिका आपण कशा प्रकारे निभू, आणि ती भूमिका कशी आदर्श असेल. मी मुलगी आहे, वादच नाही, पण लग्न केलं तर कोणाची पत्नी झाली ना. आता पत्नी झालीच आहे तर पत्नीची भूमिका निभवायची. आता पत्नी होऊन आई झाली, आईची भूमिका निभवायची. लग्न झाल्यामुळे सून झाली. घरी असली तर लग्न नाही झालं, झाली असली का सून, करूच नको बाई लग्न. केलंच तर तुला त्या भूमिका निभवावं लागेल. कारण इतरांसाठी निसर्गात जे आपल्याला मिळालं त्याला आपल्याला संगोपन करावं लागेल. त्या करण्याची भूमिका आपण त्यागमूर्ती त्या माऊलीकडून शिकायचं. आणि ती सासू होताना तिला बघता नाही आलं, पण आई होताना तिनं बघितलं, आणि पत्नी होताना, सून होताना आपली भूमिका निभवली. अशा भूमिका निभवणाऱ्या त्यागमूर्ती त्या रमाईला आपण त्यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देऊ. आज आपण त्यांच्या घरी आलो आहोत. कशासाठी आलो? त्यांचा आपला परिचय व्हावा. म्हणून मी लक्ष्मणराव उमप सरांच्या कुटुंबातील मंडळींना विनंती करतो, त्यांनी पुढे यावं आणि त्यांचा परिचय लोकांना द्यावा. माझं नाव लक्ष्मणराव सीताराम उमप आहे. मला 2 मुलं आणि 3 मुली आहेत. तिन्ही मुली माझे आलेल्या आहेत. एक मुलगा आलेला आहे, तो नाही शकला. माझी सून आलेली आहे. आणि मी माझं मूळ गाव जरळखेडा, काटोल तहसीलमध्ये आहे ते. 1965 पासून मी इथं नागपूरमध्ये आलेलो आहोत. कारण काही घरची परिस्थिती काही अशी समाधानकारक नव्हती, आणि त्या परिस्थितीला म्हणजे तोंड देता देता माझ्या आईनं मला शिकवलं. आणि
माझे वडील लहानपणी मी 9 वर्षाचा असताना मरण पावले. आमच्या 4 भावंडांचं संगोपन माझ्या आईनं केलं आणि मला मी 10वा वर्ग शिकल्याच्यानंतर नागपूरला आलो, ट्रेनिंग घेतलं आणि नोकरी लागली मला. माझ्या भावांना मी इकडे घेऊन आलो, त्यांनाही नोकरी माझ्या वगैरे लावून दिली आणि बस आता मी जास्त काही बोलू शकत नाही. माझं नाव डॉक्टर उषा श्रीगंध भोमके आहे. मी मोठी सून आहे. माझं नाव ऋतुजा छत्रपती धवरा आहे. मी अर्चना धवरा यांची मुलगी आहे. माझं MBBS कंप्लीट झालेलं आहे. MKP साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स. माझं नाव अमित लक्ष्मणराव उमक आहे. मी उमक परिवारातला लहान मुलगा आहे आणि माझा बिझनेस हा येत आहे ना, येत आहे ना, बघा येत आहे. माझं नाव शाकुंतला लक्ष्मणराव उमक आहे. मी लक्ष्मणराव पत्नी आहे. मी सगळ्यांचं जय माझं नाव जिज्ञासा अमित उमक आहे. मी आदर्श लहान सून आहे. ठीक आहे, झालं सर. माझं नाव अभिषेक उमक आहे. मी 8व्या वर्गात शिकतो. माझ्या शाळेचं नाव सोमवार खांबलं आहे. याच्याकडे आहे ना, याच्याकडे आहे. माझं नाव आरुष गोलगुंडे आहे. मी शाहू गार्डनमध्ये शिकतो. वा, छान, ठीक आहे. बोला. नाव सांगितलं माझं नाव अनाया अमित उमक. मी शाहू गार्डन मध्ये शिकतो. येऊया. छत्रपती नगर. ठीक आहे, देऊन दे. माझं नाव अर्चना छत्रपती धवरा. मी राहणार भारसेंगी. मी लक्ष्मणरावजी उमक यांची कन्या आहे. माझं नाव स्मिता सचिन गुलकुंडे. माझं राहणं चंद्रमणी नगरला आहे आणि मी लक्ष्मणराव उमक यांची तिसरी कन्या आहे. चल, झालं सर.